ऐका आता सगळ्यांनी आपल्याला बघायचंय गिफ्ट सेज बघायचं. काय बघायचंय? गिफ्ट सेज. आता गिफ्ट सेजचा अर्थ तुम्हाला ते सांगतो. गिफ्ट म्हणजे सेजच्या संदर्भातलीच गोष्ट आहे ती. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, ते आपण बघत आलोय आतापर्यंत. मग सेज बघत असतात त्याच्यामध्ये आता एक नवीन एडिशन केली त्यांनी, म्हणजे काय? गिफ्ट सेज. गिफ्ट सेज. गिफ्ट म्हणजे काय? गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. काय? कळलं का? गुजरात मध्ये फायनान्सच्या संदर्भात काहीतरी घडतंय. गुजरात मध्ये फायनान्सच्या संदर्भात काहीतरी घडतंय, पण ते कसल्या लेवलला घडतंय? आंतरराष्ट्रीय लेवलला. म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या काही घडामोडी घडणार आहेत फायनान्सच्या संदर्भात, त्याचं केंद्र कुठं असणार आहे? गुजरातमध्ये. कुठं असणार आहे? गुजरातमध्ये. असं त्याचा अर्थ आहे. लक्षात येते का? मग ते इन डिटेल मध्ये ज्यावेळेस आपण जाईल त्यावेळेस तुम्हाला अजून त्याची क्लॅरिटी कळणार, त्याची तुम्हाला व्याप्ती कळणार आणि ते तुम्हाला एकदम क्लिअर होणार. लक्षात येते? गिफ्ट सेज काय असतं बघायला सुरुवात करू. नीट लक्ष दे प्रांजल. आता रुच्या नीट बस. चला गिफ्ट सेज बघायचं. काय बघायचंय? गिफ्ट सेज. गिफ्ट म्हणजे गुजरात. गिफ्ट म्हणजे काय? गुजरात. आय म्हणजे इंटरनॅशनल आणि फायनान्स. एफ म्हणजे फायनान्स आणि टी म्हणजे टेक सिटी. कळलं का? इंटरनॅशनल गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. कळलं का? काय अडचण नाही. पुढे बघा. आता हे काय आहे बघा. आता ह्या जो सेज प्रकल्प आहे म्हणजे हे जे गिफ्ट आहे ते उभारले कुठं? गुजरात मध्ये. कुठं उभारले? गुजरात. कुठं उभारले? गुजरात. कुठं उभारले? गुजरात. कुठं उभारले? गुजरात. गुजरात मध्ये. गुजरात मधला जिल्हा त्याचं नाव गांधीनगर. कुठला जिल्हा? गांधीनगर. कुठला जिल्हा? गांधीनगर. गांधीनगर जिल्ह्यात 2 गाव आहेत. किती गाव? 2. त्याचं नाव आहे फिरोजपूर आणि रतनपूर. काय? फिरोजपूर आणि रतनपूर. म्हणजे मी तुम्हाला बोललो का गुजरात मधलं इंटरनॅशनल लेवलला फायनान्स झालं पाहिजे. गुजरात मध्ये असं सेंटर उभा केले त्यांनी की इंटरनॅशनल लेवलला सुद्धा फायनान्स झालं पाहिजे. असं शहर आहे. कुठलं शहर? गांधीनगर. गांधीनगर मधले कुठले गाव? फिरोजपूर आणि रतनपूर. कळलं का? समजतं मी काय बोलतोय? मग आता बघा काय होतंय. 2005 ला सेज कायदा होता का? सेज धोरण आलं 2000 ला. सेज धोरण आलं 2000 ला आणि त्याच्यानंतर हळूहळू कायदे होत गेले सेज मध्ये पण पुरवणी यायची त्यांची जर त्या वर्षी असं करत 2005 ला सेज कायदा झाला. काय झाला? 2005 ला जो सेज कायदा आहे ना 2005 ला जो का सेज कायदा आहे त्या सेज कायद्यामध्ये काय सांगितलेलं की काही सेज असे उभारे करायचे, काही सेज असे उभा करायचे की ते इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर झाले पाहिजे. काय झाले पाहिजे? इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर. म्हणजे काय? IFSC. म्हणजे काय? IFSC. म्हणजे काय? IFSC. फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस कमिशन किंवा सेंटर. कळलं का? बोला. इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर. ह्या लेवलला गिफ्ट गेले पाहिजे. कळतंय का मी काय बोलतोय ते? मग काय केलं यांनी सेज कायद्यामध्ये सांगितले की काही जे क्षेत्र आहेत ना, काही जे सेज आहेत ना, काही सेज हे कशाप्रमाणे असले पाहिजे? IFSC प्रमाणे. कशाप्रमाणे? IFSC प्रमाणे आपल्याला काय करायचे आहे? डेव्हलप करायचे आहे. काही सेज आपल्याला कसे डेव्हलप करायचे आहेत? IFSC प्रमाणे. कशाप्रमाणे? कशाप्रमाणे डेव्हलप करायचे? IFSC म्हणजे काय? इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर. म्हणजे काय? इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर. बरोबर का? मग आता हे काही सेज आपण कुठल्या लेवलला डेव्हलप करणार आहे? IFSC प्रमाणे. कुठल्या प्रमाणे? IFSC प्रमाणे. म्हणून सांगितलं 2005 ला सेज काय झालं का? मग 2005-6 ला सांगितलं की आपण काय करू? मुंबई शहर ह्या लेवलला बनवूया. कुठल्या लेवलला? IFSC प्रमाणे बनवूया. कुठलं शहर? मुंबई शहर. मग मुंबई शहर आपल्याला IFSC प्रमाणे बनवायचंय म्हणून त्यांनी एक समिती स्थापन केली. त्या समितीचं नाव होतं मिस्त्री समिती. कुठली समिती? मिस्त्री समिती. कुठली समिती? मिस्त्री समिती. लक्षात येते का? 2005-6 ला कुठली समिती आली? मिस्त्री समिती. आता मुंबई शहराला आपण IFSC प्रमाणे बनवणार आहे. पण अडचण अशी झाली की 2008 ला जगावरती आर्थिक संकट आलं. काय झालं? जगावरती आर्थिक संकट आलं. म्हणून मुंबई शहरला जे आपल्याला IFSC प्रमाणे बनवायचं होतं ते काय झालं? राहून गेलेलं आहे. लक्षात येते का मी काय बोलतोय? लक्षात येते का? मुंबई शहर बनलं का आता IFSC? नाही. मग आता काय झालं? गिफ्ट हे IFSC तत्वाचे पहिले शहर किंवा सेज आहे.
कोण गिफ्ट, कोण गिफ्ट. आपलं ठरलेलं कोण मुंबई, झालं कोण गुजरात, झालं कोण गुजरात. ठरलं कोण होतं मुंबई, पण झालं कोण गुजरात मधलं, गुजरात मधलं, त्यातलं पण, त्यातलं पण. कळलं का? काय अडचण? समजतंय का? सोपं वाटतंय का? ठरलेलं कोणाला करायचं, का नाही झालं, कधी आलं, मग ते नाही झालं, मग झालं कोण, कळलं का? हा कॉन्सेप्ट आहे त्याच्या मागचा. मग आता हे भारतातलं पहिलं शहर आहे, भारतातलं काय पहिलं शहर आहे, भारतातलं पहिलं शहर आहे. काय त्याचं नाव, फिरोजपूर आणि रतनपूर. गांधीनगर मधलं फिरोजपूर आणि रतनपूर हे भारतातलं पहिलं शहर आहे गुजरात मधलं. लक्षात येते का? हा, मग आता बघा तुमच्या मनात लगेच प्रश्न आला असेल, IFSC म्हणजे काय? इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर तर आहे, बरोबर आहे. इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर तर आहे, पण नक्की काय? नाव तर कळालं, फुल फॉर्म कळालं, पण नक्की काय? बरोबर नाही. तर ते एक प्रकारचं आर्थिक केंद्र आहे. कसलं केंद्र? आर्थिक केंद्र. कसलं केंद्र? आर्थिक केंद्र. जे केंद्र देशी नियम आणि नियंत्रणापासून कसं असते, मुक्त आहे. देशी नियम आणि नियंत्रण याच्यापासून कसं आहे, मुक्त आहे. आता नावातच त्याच्या फायनान्स आहे, नावातच काय फायनान्स. आपल्या गावाकडे बघा फायनान्स, कोटक महिंद्रा बँक फायनान्स, बरोबर. HDFC फायनान्स असते का? बजाज फायनान्स. तुम्ही मोबाईल घेता म्हणजे ते तुम्हाला काय देतात, पैसे पुरवठा करतात, म्हणजे वित्त देतात, पैसे देतात का? त्याच्या मार्फत तुमची प्रगती होती का, डेव्हलपमेंट होती का? मग तसंच काम हे सुद्धा करणार आहे IFSC. पैसे पुरवण्याचं काम करणार आहे, वित्त देण्याचं काम करणार आहे. लक्षात येते का? मग आता हे IFSC काय करणार आहे, काय आर्थिक केंद्र आहे. काय आहे? आर्थिक केंद्र आहे. म्हणजे देशी नियम आणि नियंत्रणापासून कसं आहे, ते मुक्त आहे. हे आर्थिक केंद्र देशी नियम आणि नियंत्रणापासून कसं आहे, मुक्त आहे. मुक्त असल्यामुळे तर आपल्याला कमी डॉक्युमेंट द्यावे लागतात ना. आता सरकारी नियमानुसार फायनान्सला सुद्धा किती डॉक्युमेंट द्यावे लागले असते. तुम्ही बँकेत जावा बरं, SBI मध्ये, गव्हर्नमेंटची बँक आहे, म्हणा आम्हाला लोन द्या. तुम्ही इथं फक्त फायनान्सला फक्त आधार कार्ड दाखवताय, घे मोबाईल 25,000, 30,000, 50,000. आधार कार्ड घेऊन जाऊ बरं SBI ला, बघू देते का 25,000. आधार कार्ड पण तुमच्या तोंडावर फेकेल आणि सगळंच फेकेल, जा म्हणेल. सरकारी कामाला बरेच कागदपत्र लागतात. लक्षात येते का? मग ह्या फायनान्सला काय आहे, आर्थिक केंद्र आहे. म्हणून काय बोललं, देशी नियम आणि नियंत्रणापासून ते कसं आहे, मुक्त. कसं आहे, मुक्त. मुक्त असल्यामुळे तर त्यांना काम करायला सोपं जाईल ना. अर्थ कळतोय का? हा, आता पुढे बघा. आता बघा पुढं, याच्यामध्ये या आर्थिक केंद्रामध्ये घडतं काय बघा. या आर्थिक केंद्रामध्ये काय काय घडतं, पैसा, वित्तीय व्यवहार, वित्तीय उत्पादने आणि सेवांची आयात निर्यात होते. काय काय? पैसा म्हणजे या आर्थिक केंद्रामधून काय काय घडतंय, पैसा दिला जातो, वित्तीय व्यवहार घडतात, प्लस वित्तीय उत्पादने त्याच्या संदर्भात पैसे दिले जातात आणि याच्या मार्फत सेवांची आयात निर्यात पण होते. कळलं का? या आर्थिक केंद्रामध्ये म्हणजेच कोणामध्ये, IFSC. कोणामध्ये? IFSC मध्ये काय काय घडतंय, पैसा, वित्तीय व्यवहार, वित्तीय उत्पादने, सेवांची आयात निर्यात घडते. अर्थ कळतोय का? म्हणजे किती महत्वाचं आहे कळतंय का IFSC. म्हणून तर हे IFSC च्या तत्वांना धरूनच आपण काय तयार केले, गिफ्ट तयार केले. काय तयार केले, गिफ्ट. लक्षात येतंय का? पूजा कळतंय का? माने नक्की, ऋषिकेश, ऋचा, हा काय मी बोललो बघा. IFSC च्या तत्वाला धरूनच काय तयार केले, गिफ्ट तयार केले. IFSC मध्ये म्हणजेच काय, एक प्रकारचं आर्थिक केंद्र जे की देशी नियम आणि नियंत्रणापासून कसं आहे, मुक्त आहे. कसं आहे, मुक्त आहे. बघा ह्याच्यामध्ये काय काय घडतं मी बोललो, पैसा, वित्तीय व्यवहार, परत वित्तीय उत्पादने, सेवांची आयात निर्यात. सेवांची आयात निर्यात ह्या गोष्टी इथं घडत आहेत. लक्षात येतंय का? आता मग बघा, हे आर्थिक केंद्र जे आहे, हे आर्थिक केंद्र आहे, ह्याच्या अंतर्गत कुठली कुठली केंद्र येतात, ह्याच्या अंतर्गत कुठली कुठली केंद्र येतात. आकडा 1 भांडवल निर्मिती. आकडा 1 काय, भांडवल निर्मिती. आकडा 2 संपत्ती व्यवस्थापन. आकडा 2 संपत्ती व्यवस्थापन केंद्र. हे केंद्रच आहे सगळ्या. ही सगळी काय केंद्र, भांडवल निर्मिती केंद्र, संपत्ती व्यवस्थापन केंद्र, गुंतवणूक केंद्र, आंतरराष्ट्रीय व्यवहार केंद्र. आता बघा मी काय बोलतो का, भांडवल निर्मिती केंद्र म्हणजे IFSC थ्रू तुम्हाला भांडवल निर्मिती कशी करायची हे मार्गदर्शन केलं जाईल, किंवा कुठून कुठून भांडवल निर्माण करायचे हे कळवलं जाईल. बरं, भांडवल निर्माण झालं, पैसे आले, संपत्ती व्यवस्थापन जमलं पाहिजे तुम्हाला. प्लस
गुंतवणूक केंद्र, गुंतवणूक कशी करायची, कुठनं करायची, कुठून ओढून घ्यायची गुंतवणूक काय हे सगळं इथं शिकवलं केंद्र आहे. परत आंतरराष्ट्रीय व्यवहार केंद्र आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना कशा पद्धतीचे केले पाहिजे हे सगळं कुठं घडतंय, IFC मध्ये. कुठं घडतंय, IFC मध्ये. म्हणजे IFC च्या अंतर्गत हे सगळे केंद्र येतात. कुठले कुठले, आकडा 1 काय काय हे काय आहे, कशाच्या अंतर्गत, अर्थ कळला. मग आता बघा, आता हे सगळं झालं, इथं काय काय घडतं ते पण सांगितलं, ह्याच्यामध्ये कुठली केंद्र येतात ते पण सांगितलं. पण आता नक्की होतं काय, ह्या गोष्टींमुळे होतं काय बघूया. ह्या ज्या गोष्टी आहेत बरोबर नाही, तर काय काय घडलं मग त्याचा परिणाम काहीतरी होणार बरोबर नाही. बरं ही केंद्र आहे ह्याच्यामुळे काहीतरी मदत होणार. मग ह्या सगळ्यांमुळे काय होतं ते बघूया. हे सगळ्यांमुळे होतं आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार घडतात. काय होतात, आंतरराष्ट्रीय आर्थिक म्हणजे इंटरनॅशनल लेवलला आपण अमेरिकेसोबत आर्थिक व्यवहार करू शकतो, आपण चीन सोबत आर्थिक व्यवहार करू शकतो, आपण जपान सोबत आर्थिक व्यवहार करू शकतो, आपण रशिया सोबत आर्थिक व्यवहार करू शकतो. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला. म्हणजे ते सोपं होतंय का नाही, सरळ होतंय का नाही, अडचणी कमी होत आहेत का नाही, कारण आपण मार्गदर्शन इथे घेऊ शकतो. अर्थ कळतोय का. आणि हे सगळं कशाच्या अंतर्गत आहे, IFC अंतर्गत. लक्षात येते मी काय बोलतो ते. आणि चलन व्यवहार सुकर होतात. चलन व्यवहार, आंतरराष्ट्रीय व्यवहार तर सुकर होतात, पण चलन व्यवहार पण काय होतात, सुकर होतात. चलन व्यवहार, नोट रुपये दिले डॉलर घेतले, त्याला चलनाचा व्यवहार म्हणायचा. रुपये दिले डॉलर घेतले, चलनाचा व्यवहार झाला का सोपा. कशामुळे, मार्गदर्शन इथे घेतलं. नाहीतर तुम्हाला माहिती आहे का, आता तुम्हाला माहिती आहे रुपया कसा कन्व्हर्ट करायचा, डॉलर मध्ये डॉलर कसं घ्यायचं माहिती आहे का, आहे का. कुठं कुठं कुठल्या ऑफिसला जाऊन करणार नाही का, आहे का माहित नाही. पण जर तुम्ही यांचं मार्गदर्शन घेतलं तर ते तुम्हाला योग्य रीतीने मार्गदर्शन करतील. कशाच्या संदर्भात, आर्थिक आंतरराष्ट्रीय लेवल आर्थिक व्यवहार कसा करायचा आणि चलन व्यवहार कसा सुकर करायचा, म्हणजे चलन व्यवहार कसा करायचा. म्हणजे ह्यांच्यामुळे तुमची ही कामं कशी झाली, सोपी झाली. कशी झाली, सोपी झाली. आंतरराष्ट्रीय लेवलचा आर्थिक व्यवहार सोपा झाला आणि चलनाचा व्यवहार पण कसा झाला, सोपा झाला. ह्या गोष्टी कुणामुळे घडल्या, ह्याच्यामुळे घडल्या. लक्षात येते का मी काय बोलतोय. मग आता IFC लेवलला, कशा लेवलला, IFSC, कशाच्या, IFSC लेवलला धरून, IFSC तत्वाला धरून बजेट मांडलं. बजेट कधी मांडलेलं, 2020-21 ला. काय मांडलं, बजेट. 2020-21 ला काय मांडलं, बजेट मांडलं. 2020-21 ला काय मांडलं, बजेट मांडलं. तत्व कुठलं होतं, IFSC. तत्व कुठलं होतं, IFSC. मग त्या तत्वाला धरून बजेट मांडलं. म्हणजे ते बजेट होतं 2020-21 चं. आणि त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, आंतरराष्ट्रीय सराफा एक्सचेंज. काय, सराफाला म्हणतात बुलन इंग्लिश मध्ये. कळलं का, हाय ते तुम्हाला सांगतो मी. बुलन करा, टाका नेटला टाका. सराफा म्हणजे काय, सराफा पुस्तकात बघा आहे का सराफा, बघलं पण फास्ट. सराफाला काय म्हणतात,